नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरचा बिहेवियर सायन्स 15 मार्काचा IMP क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन पेपर बघू शकता तुम्ही 18 जानेवारी 2023 ची आहे. तर चला बघूया आपण. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये प्रोजेक्ट पद्धती म्हणजे प्रकल्प तंत्र हे कशासाठी असतं? व्यक्तिमत्व व मूल्यमापन. व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करण्यासाठी असते. म्हणजे आपले जे प्रकल्प किंवा प्रोजेक्ट देतो आपण, ते कशासाठी असतं? व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करण्यासाठी. समजलं? कशाचे? व्यक्तिमत्वाचे. त्याच्यानंतर घ्या सेकंड बघू. समाजाची उत्पत्ती कशामुळे झाली? तर उत्क्रांतीमुळे झालेली आहे. समजलं? त्यानंतर नेक्स्ट बघा थर्डमध्ये हुंडा कायदा टिंबटिंब साली सुधारित झाला. तर कधी झाला? 84 आणि 86. लक्षात ठेवायचं आहे 84 86 दोन्ही आकडे आपल्याला तोंडपाठ आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. 84 आणि 86. त्यानंतर मानवाच्या मूलभूत गरजांची गरज आली म्हणजेच मास्लो घ्यायचा. बिहेवियर सायन्स खूप सोपा सब्जेक्ट आहे. तर समजलं? मास्लोची यांनी स्थापना केली. तर गरज आली म्हणजे मास्लो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. समजलं? नेक्स्ट बघू आपण. मानसिक आजाराची कारणे कोणकोणती आहे? तर ही संपूर्ण कारणे आहे आपले. कोणकोणते? जैविक असू शकतं, वातावरणीय आणि शारीरिक, हे तिन्ही कारणे आहे. आता नंतर जोड्या जुळवा. तर आपल्याला प्रश्न पहिला ब असतो. त्याच्यामध्ये बघू संस्कृती म्हणजेच कोणाचं आहे? संस्कृती लक्षात ठेवायची आपली भारतीय समाजाची संस्कृती लक्षात ठेवायची. समजलं? त्यानंतर बघा भावना कशासाठी असतात? अतिशोक्ती म्हणजे आपण जी भावना दर्शवतो त्याच्यामुळे काय होतं? अतिशोक्ती लक्षात ठेवायचं आहे. असंच उत्तर लिहायचं आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर शीटमध्ये. त्यानंतर तर विचार कसा असतो? संज्ञात्मक प्रक्रिया असते. ही एक प्रक्रिया आहे विचार करणे, लक्षात ठेवा. त्यानंतर बौद्धिक पातळी काय? बौद्धिक वय. हे सोपं आहे पाठ करायला. त्यानंतर आंतरिक शक्ती म्हणजे आपल्या मनातली जी शक्ती असते, म्हणजे आपला हेतू लक्षात ठेवायचा. सोपं होतं खूप. चला नेक्स्ट बघूया आपण आता. चुकी बरोबर लिहा. 5 मार्काला असतो क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिलं बघा, तर आत्मपरीक्षण पद्धतीला निरीक्षण पद्धत सुद्धा म्हणतात. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच परीक्षण करणे. तर निरीक्षण पद्धत म्हणतो का? नाही, निरीक्षण आपण दुसऱ्याचं करतो, हे चूक आहे. त्यानंतर सेकंड बघा, नियोजनामुळे भावनांचे नियंत्रण होते. काय होतं? नियोजनामुळे काय होतं? भावनांचे नियंत्रण होते. हे बरोबर आहे. आपण नियोजन केलं तर भावना आपण कंट्रोल करू शकतो. मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणे आहे. बरोबर आहे. सामाजिक बदल हा कायमस्वरूपीचा बदल आहे. तर आहे. तर एकदा घडला की पुन्हा होत नाही. त्रास आहे का? नाही, आपण बदल करू शकतो ना. आणि गोत्रांतर विवाह ही पद्धती जातीबाहेर लग्न करण्याची एक पद्धत आहे. बरोबर आहे.